आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे। त्यांच्या याच वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलंय। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असा नारा देत भाजप आज आक्रमक झाली। अकोल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनात सहभागी झाले, तर मुंबईत आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आज भाजपनं राज्यभर आंदोलन केलेलं आहे। मुंबई, नाशिक, संभाजीनगरची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या आंदोलनात आशिष शेलार, पंकजा मुंडे हे नेते सहभागी झाले। नाशिकमध्ये राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे संभाजीनगरमधल्या आंदोलनात अतुल सावे सहभागी झालेले होते। जोरदार घोषणाबाजी संभाजीनगरमध्ये करण्यात आली। तर आरक्षण विरोधी आहे काँग्रेस, राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे। जे वक्तव्य वॉशिंग्टनमध्ये त्यांनी केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, माफी मागावी असं भाजपची मागणी आहे। आणि काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असं आता म्हणत भाजपनं जोरदार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। भाजप आक्रमक झालेली आहे राहुल गांधींविरोधात। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संविधान धोक्यात असं म्हणत इंडिया आघाडीनं विरोधकांनी भाजपला घेरलेलं होतं आणि आता राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आरक्षण धोक्यात आलेलं आहे असं म्हणत भाजप आंदोलन करते आहे। ही दोन दृश्य आहेत। मुंबईतल्या आंदोलनाची घाटकोपरमधल्या आंदोलनात आशिष शेलार, पंकजा मुंडे सहभागी झाले, तर चेंबूरमधल्या आंदोलनात प्रवीण दरेकर यांनी तोंडाला आणि हाताला काळी पट्टी बांधत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला। तर सध्या राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते आणि त्याच दरम्यान वॉशिंग्टन मधल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं, देश निष्पक्ष होईल त्यावेळेला आरक्षण संपवण्यासंदर्भात म्हणजेच आरक्षण बंद करण्याबाबतचा विचार केला जाईल, त्याबाबत अनुकूल असल्याचं एक वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं होतं। अर्थात त्यानंतर वाद झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचंही म्हटलेलं होतं। मात्र आता याच मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली। सर्वसामान्य आमच्या समाजातील संविधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांचा मानस देशाने स्पष्ट मागितलाय आणि तो बघितलाय। आणि म्हणून आमचं आव्हान आहे काँग्रेसला आणि राहुल गांधींना, चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू। तर ही दृश्य आहेत मुंबईतल्या आंदोलनाची। घाटकोपरमध्ये भाजपनं आज राहुल गांधींविरोधात आक्रमक आंदोलन केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे स्वतः या आंदोलनात सहभागी झालेले होते। दुसरीकडे चेंबूरमध्ये जे आंदोलन झालं ते प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात झालं। राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलेले आहे त्यावरून आरक्षण धोक्यात आलेलं आहे असं म्हणत भाजप आता राहुल गांधींविरोधात आक्रमक झालेली आहे। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव अशी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। भाजपचे राज्यातले महत्त्वाचे नेते वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। मुंबईत आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर हे नेते आंदोलनात सहभागी झाले। दुसरीकडे अकोल्यात बावनकुळे आंदोलनात सहभागी झालेले होते। या संदर्भातील आंदोलनात मुंबई, नागपूर, अकोला, नाशिक आणि संभाजीनगर इथली आपण दृश्य पाहतोय। मुंबईत भाजपनं वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलन केलेलं आहे। नागपूरमध्ये सुद्धा आक्रमक असं आंदोलन भाजपनं केलेलं आहे। राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर अकोल्यात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय। नाशिकमध्ये सुद्धा राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर संभाजीनगरमधल्या आंदोलनात अतुल सावे सहभागी झालेले होते आणि आरक्षण विरोधी काँग्रेसचा जाहीर निषेध असा फलक हाती घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाचा त्यांनी जो अवमान केला आणि त्यांनी आरक्षण रद्द करण्याची जी भाषा बोलली, त्या आरक्षण ज्यांना आज मिळालेलं आहे त्या वंचितांच्या बद्दल क्षमाप्राप्ती
भागत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे.